पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास हा एक अत्यंत शुभ अतिरिक्त चंद्र महिना आहे. अधिक मासाला बरेच जण मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात, जो हिंदू पंचांगानुसार साधारणपणे दर 32 ते 33 महिन्यातून एकदा येतो. हा दुर्मिळ काळ भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम रूपाची पूजा केली जाते. ज्या भक्तांना क्षमा, समृद्धी किंवा आध्यात्मिक उन्नती हवी आहे, त्यांच्यासाठी याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. अधिक मासातील प्रत्येक पुण्यकर्माचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. हिंदू पंचांग हे 365 दिवसांचे असून या काळात एक अतिरिक्त महिना येतो. नेहमीच्या 12 महिन्यांच्या विपरीत अधिक मास हा केवळ तेव्हाच येतो जेव्हा चंद्रचक्र व सूर्यचक्र यांच्यात ताळमेळ राहत नाही. चंद्र हा सूर्याभोवती सूर्यापेक्षा कमी कालावधीत प्रदक्षिणा घालतो आणि त्यामुळेच दर काही वर्षांनी त्यांच्या वेळेत फरक पडतो. याच कारणास्तव दोन्ही दिनदर्शिकांमध्ये पुन्हा सुसंवाद साधण्यासाठी एक अतिरिक्त चंद्र महिना समाविष्ट केला जातो. यालाच अधिक मास म्हणतात. यंदा 2026 हे वर्ष वाढीव महिन्याचे आहे. 2026 मध्ये अधिक मास हा रविवार 17 मेला सुरू होईल व सोमवार 15 जूनला संपेल. म्हणजे 17 मे पासून ते 15 जून पर्यंत हा अधिक महिना आहे. तर याच अधिक मासात 21 मेला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. पण आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं का म्हटलं जातं? तर पुरुषोत्तम मास या नावाचा इतिहास हा हिंदू धर्मग्रंथांमध्ये विशेषतः पद्मपुराणात खोलवर रुजलेला आहे. असे म्हटले जाते की ज्यावेळी हा अतिरिक्त महिना अवतरला तेव्हा त्याला स्वतःला योग्य वाटत नव्हते, कारण त्यात सण उत्सव असे काहीच नव्हते. या महिन्यात कोणत्याही देवांचे राज्य नव्हते आणि लोक याच कारणास्तव त्याला अशुभ मानत असत. तर इतर 12 महिन्यांनी देखील मलिन म्हणजेच अशुद्ध मानून त्याला स्वीकारण्यास नकार दिला. मान्यतेनुसार हा महिना शोक करू लागला. तो अत्यंत दुःखी झाला व आपले ध्येय शोधण्यासाठी वैकुंठात भगवान विष्णूंकडे त्यांनी प्रार्थना केली. श्री विष्णूंनी त्यांच्या भक्तीचा व प्रार्थनेचा आदर केला. त्याने अधिक मासाला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले व म्हणाले, आजपासून या ज्येष्ठ अधिक मासात जे कोणी भक्त पूर्ण श्रद्धेने माझी पूजा करतील त्यांना अनंत पुण्य मिळेल व हा महिना आजपासून पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल, जो अत्यंत पवित्र असेल. हे झाले या अधिक मासाचे आध्यात्मिक कारण. याचे एक वैज्ञानिक कारणही आहे. सौर वर्ष हे 365 दिवसाचे असते, तर चंद्रवर्ष 354. या दोघांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो व हा फरक भरून काढण्यासाठी तसेच ऋतुचक्र व सण यांच्यात ताळमेळ बसविण्यासाठी अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. दर 32 महिने 16 दिवस व 8 तासांनी पंचांगात एक वाढीव महिना जोडला जातो. यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात व हाच एक महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसविला जातो, जो आध्यात्मिकदृष्ट्या ऊर्जावान काळ असून व्रत, दानधर्म, परिक्रमा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.